सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परिक्रमा यात्रेत लाखो भाविक जातात याच रस्त्याने। अनेक वर्षापासून रस्त्याची दुरुस्ती नाही। 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर येथील ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक दृष्ट्या महत्त्व व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मातृतीर्थकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत असूनही संबंधितांकडून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नसल्याने परिक्रमा नारळी पौर्णिमा यात्रेनिमित्त माहूर शहरात लाखोच्या संख्येने भाविक येतात। ते याच रस्त्याने जातात, त्यामुळे त्यांना दुखापती होऊन अघटित घडण्याआधी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे। माहूरच्या इतिहासात मातृतीर्थकुंडाची ऋणतीर्थ म्हणून ओळख असून या ठिकाणी केवळ स्नान केल्याने इतरांच्या ऋणातून मुक्त होतो। तसेच नववधू वर श्री रेणुका माता दत्तप्रभूंचे दर्शनासाठी प्रथम माहूरला आले असता मातृतीर्थात जोडीने स्नान केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते अशी आख्यायिका असल्याने दर दिवशी हजारो भाविक या कुंडात स्नान करूनच गडावर देवदर्शनासाठी जात असतात। परंतु या कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याची दुरावस्था झाली असून भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। तरीही या गंभीर बाबीकडे संबंधित विभागाकडून परिक्रमा यात्रेपूर्वी तात्पुरती डागडुजी करणे गरजेचे आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे सोबत युनुस खान, माहूर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.